भाऊ तुम्ही जी आता तयारी करताय तर पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गट त्या गटामध्ये सध्या जी चर्चा आहे ती चर्चा जी आहे ती रवी वळसे हे धनुष्यबाणाचे उमेदवार आणि त्याच्या विरुद्ध विवेकदादा वळसे पाटील हे जे आहे ते राष्ट्रवादीचे उमेदवार ह्याची चर्चा सध्या चालू आहे। त्या गटामधून तुम्ही लढणार, कुठेतरी तुम्ही जर निवडणूक लढले तर याचा फायदा विवेकदादा वळसे पाटील यांना नक्की होईल असंच मतदारसंघामध्ये चर्चा आहे। आणि तुम्ही फक्त विवेकदादा वळसे पाटील निवडून यावेत म्हणून कुठेतरी तुम्ही लढताय असं एक चर्चा त्या मतदारसंघामध्ये आहे। मी कोणाच्या लढण्याने कोण निवडून येईन याच्यासाठी माझं राजकारण कधीच नाही। माझं राजकारण हे तत्वाचं आहे, एकमेकाच्या विश्वासाचं आहे। विश्वासा तडा जाईल असं कोणी वागलं तर मी राजकारणात सहन करत नाही। मी जे आत्तापर्यंत या सगळ्या गोष्टीवर ठामपणे होतो, कोण उभं राहिलं म्हणून कोण हरेल आणि त्याच्यासाठी कोणाचा फायदा होईल हे मी त्याच्यासाठीच माझा निर्णय केला नाही। मला जर जनतेच्या दरबारात सांगण्यात आलं का तुम्हाला लढावं लागेल तर त्यांचं ऐकून मी निश्चितपणे पुढचं पाऊल टाकेल। याच्यामध्ये विषय असा आहे का रवी वळसे पाटील आणि तुम्ही स्वतः एक चांगले मित्र आहात आणि तुमचा जो मतदार आहे तो एकच आहे। तुम्ही जर दोघे उभे राहिले तर त्या मतामध्ये फूट पडू शकते असा अनेक राजकीय विश्लेषकाचा अंदाज आहे। हे म्हणणं चुकीचं आहे। मंचर नगरपंचायतची निवडणूक झाली त्याच्यामध्ये फक्त 3900 मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली। म्हणजे काय 3900 मतं ही राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद झाली का? नाही। मग काही कमी मतं ही राष्ट्रवादीची पण झाली असेल, काही शिवसेनेची विभागली असेल 2-3 पार्टीमध्ये। त्याच्यामुळे एकाच पक्षा शेवटी हितचिंतक पक्षवाईज असतो असं मत काढून टाका। हितचिंतक हा तुमच्या कार्यकौशल्यावर असतो एवढंच तुम्ही डोक्यात ठेवा। मंचरमध्येही मताचं विभाजन झालं तसं त्या गटामध्ये होऊ शकतं असं बऱ्याच जणांचा अंदाज आहे आणि हे कुठंतरी विवेक वळसे पाटलांच्या पथ्यावर पडू शकतं। मी तुम्हाला पहिलेही सांगितलं, मतदान अंदाज करणं, अंदाजावर मतदान चालत नाही, तुमच्या संबंधावर मतदान चालतं एवढं मात्र डोक्यात ठेवा। आज मी पत्रकार बंधूंना माझा महत्त्वाचा प्रश्न विचारला आणि गेल्या 30-35 वर्षाच्या राजकारणातली भूमिका त्यांच्या पुढं मांडली। मी लढावं की थांबावं याच्यामध्ये त्यांचा समाजामध्ये असणारा संबंध जोडलेला आहे। गावागावातल्या लोकांची माहिती त्यांना आहे, समाजात काम करू शकतो की नाही हे त्यांना माहीत आहे। जर हे सगळं त्यांना माहीत असेल तर माझे पत्रकार बंधू मला नक्की योग्य मार्ग सांगतील, म्हणून मी आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। मी लढावं का थांबावं या दोन गोष्टीवर मी प्रश्न विचारला आहे, आपण ते आत्मसात करावं। तुम्ही शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेत, तुमच्या गटामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काही उमेदवारी जाहीर झाली आहे का? तुम्हाला असुरक्षित का वाटतंय? नाही, आमच्या समोर राष्ट्रवादी पक्षातले सगळेच उमेदवारी जवळजवळ जाहीर झालेले आहे आणि सगळे लोक कामाला लागले। मग मला जर वाटलं अनेक लोकांची मागणी आहे की भाऊ तुम्ही याच्यामध्ये पडावर लढावं तर ते म्हणत असतील तर मला त्या संदर्भात विचार करावा असं मला वाटलं, म्हणून मी ही भूमिका मांडली। उमेदवारातून अधिकृत जाहीर नाही आहेत, उमेदवार अधिकृत जाहीर नसले तर अधिकृत बॅनर लावायची सुद्धा त्याला परवानगी नसते। 2 उमेदवाराचे एकत्र बॅनर लावून पक्षाच्या चिन्हानं पक्षाने गेल्या 15 दिवसामध्ये त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही, त्याच्यामुळे मी त्यांना अनधिकृत म्हणू शकत नाही। शक्ती प्रदर्शन करणं प्रत्येकाचा अधिकार आहे, तिकीट मागण्यासाठी शक्ती प्रदर्शन केलं नक्की, बॅनर लावण्यात गैर काय? नक्की शक्ती प्रदर्शन करण्यामध्ये गैर काहीच नाही, पण 50-50 कार्यकर्त्यांमध्ये हेच उमेदवार आहे या पक्षाच्या प्रमुख नेत्याने सांगणं हे सुद्धा त्याच्यामध्ये चुकीचं असू शकत नाही असं आपण म्हणू शकत नाही। नेत्याला चुकीचं काढायचं मत नाही, पण त्यांनी जाहीरपणे दरवाजाच्या आतमध्ये कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांच्या सूचनेप्रमाणेच काम चालू आहे। आजच्या परिस्थितीमध्ये मला उमेदवारी जाहीर दिसली म्हणूनच मी पत्रकार परिषद घेतली, अन्यथा कारण अशीच उमेदवारी सगळीकडे जाहीर केलेली आहे। पक्ष एवढा मोठा पक्ष अशा विचाराने कधी गपचिपमध्ये उमेदवारी जाहीर करत नाही। पलीकडे गेलं, तुम्हाला विचारलं का कळंब राजनी गटामध्ये कोण उमेदवार आहे राष्ट्रवादीचं, तर तुम्हाला माहीत आहे का कोणी कोण आहे उमेदवार? जर या लोकांची नावं अधिकृत जाहीर नाही हे जरी म्हटले असले तर राजरोजपणे पक्षाच्या चिन्हावर काम करतायत। पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचा उमेदवार एकत्र काम करतोय, याचा अर्थच असा आहे की प्रत्यक्ष ती जाहीर झालेली आहे। माझे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि तुम्ही भविष्याच्या राजकारणात काही एकत्रित निर्णय घेणार आहात तशी काही चर्चा? नाही, मी आता
त्यांच्याशी आज अखेर जसं तुमच्यावर बोलल्याच्या नंतर त्यांना बोलून तर पहिला फायदा नाही. तुमच्या बोलल्यानंतर मी त्यांनाही जाऊन भेटणार आहे, त्यांनाही विचारणार आहे, दादा माझी अशी अशी पोझिशन आहे. त्यांना उमेदवार निवड प्रक्रियेत आढळराव पाटील यांना कुठेतरी डावलं जाते. नाही नाही, मला जे दिसलं, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं त्या प्रश्नाचं उत्तर रिपीट करत नाही. नगरपंचायतच्या याच्यामध्ये लोक म्हणतायत का फक्त दादांना त्यांच्यासोबत असणाऱ्या 2च कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊ शकले, साध्या भाच्याला पण उमेदवारी देऊ शकले नाही, हे लोक म्हणतायत. त्यांच्याबद्दल जर त्यांची अशी परिस्थिती झाली का त्यांच्या भाच्याला उमेदवारी देऊ शकले नाहीत, ही चर्चा ही समाजासाठी समजून घेण्याची आहे. त्याच्यामुळं मी पण त्याच्याशी आणखी एकदा विनंती करणार आहे, चर्चा करणार आहे, त्यांचं मत समजून घेणार आहे. त्यांचं भाऊ, काय मत याच्यामध्ये आहे? एक शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या भूमिकेवर सध्या सगळ्यांचं लक्ष आहे. तुम्ही दादांसोबत राष्ट्रवादीमध्ये आले, तर येत असताना जे काही नेते सोबत आले ते सगळे आले, त्यांना कुठंतरी मंचर नगरपंचायतीमध्ये असेल कुठंतरी डावलण्यात आलं. त्याचबरोबर आता जिल्हा परिषदेला जर पाहिलं तर राष्ट्रवादीने परस्पर उमेदवारी जाहीर करून टाकली. मग हे सगळं असताना दादाची कुठंतरी कुचंबना होते, दादाला डावललं जाते. मग दादा त्या पक्षामध्ये का थांबलेत, का त्यांची मजबुरी? नाही नाही, मजबुरी काय असायचं कारण नाही. कदाचित त्यांच्या आणि वळसे पाटलांचे सलोख्याचे संबंध असेल आणि त्यांना असं वाटत होतं की त्यांच्या निवडणुकीला वळसे पाटील आजारी असल्यामुळं त्यांनी त्यांच्या कार्यकर्ते जे सोबत विरोधात आले काम त्यांचा नाही विश्वासघात केलं. झाला ना पण त्याच्यामध्ये. त्यांना असं वाटत नाही की या अशी परिस्थिती सुधरेल, पण या परिस्थिती सुधारण्याच्या पाठीमागे त्यांचं मत काय मलाही माहीत नाही. त्याच्यातले किती उमेदवार दादांनी निश्चित केलेत आता. एक शेवटचा प्रश्न, अपक्ष की राष्ट्रवादी काँग्रेस? नाही, लढणार किंवा नाही, हे 2च गोष्टी. तुमचं बी प्लॅन ठरलेलं आहे, खरं काय सांगत नाही? बी प्लॅन ठरायचा प्रश्न येत नाही. खरं असतं तर तुमच्या पुढे सांगितलं असतं. पण तुमच्या बोलण्यावरून असं जर समजतं का तुम्ही अपक्ष उभे राहणार आहे? काँग्रेसने उमेदवारी दिली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार का, आणि उमेदवारी दिली तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थांबणार? हेच मी आपल्या सगळ्या मित्रांना विचारू इच्छितो. मी एकतर राजकारण करावं की नाही या संदर्भात तुमचा मला सल्ला हवा आहे. आणखी दुसरा चॅनल आहे माझ्याकडं का पब्लिक आहे का जे मला सातत्याने म्हणत होते भाऊ तुम्हाला उभं राहायचं आहे, त्यांना पण मी एकदा विचारणार आहे. तर काही आजपासून सुरू करणार आहे. पुढचे 1-2 दिवस त्यांना विचारतो मी काय करावं या परिस्थितीमध्ये. शेवटी एकट्याला एखादा निर्णय व्यक्तिगत जीवनातला असता तर मी तो 100% घेतला असता, पण अनेक लोकांची माझ्याशी कनेक्ट जुळलेले आहेत. त्यांना काय वाटतंय हे पण मला तपासलं पाहिजे. कारण शेवटी नेता नुसता एकटा असू शकत नाही, त्याला साथ देणारे अनेक कार्यकर्ते असले त्याला समाजकारणात महत्त्वाचं स्थान आहे. तुम्हाला असं वाटत नाही का बाबा नेमकं पक्षांनी डावललं पण आपल्याकडून काही चुकलं असावं असं वाटत नाही नाही, माझं तेच आहे मत आहे. जर माझं चुकीचं असेल तर खुल्लेपणाने सांगितलं. आजही तुम्ही सांगितलं तर मोकळ्यापणाने तुमच्या मार्फत मोकळ्यापणाने मानायला तयार आहे. वळसे पाटलांना मी स्वतः जाऊन विचारलं, साहेब तुम्हाला वाटतं की माझी काही चूक आहे, तुमचं काम प्रामाणिकपणे केलं नाही, तर त्यांनी मला स्पष्टपणाने सांगितलं आहे तू काम प्रामाणिकपणे केलेलं आहे, तुझ्याकडून कोणत्याही प्रकारची चूक नाही. मग आता मनात आणायचं कारण नाही. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.